गेल्या 3 वर्षांपासून समाजकार्याच्या माध्यमामधून अशोकनगर, विश्वासनगर, राधाकृष्णनगर, पिंपळगाव, बहुला या परिसरामध्ये प्रभावी ओळख निर्माण करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी विशाल भावले हे ठाकरे ब्रँड युतीमधून प्रभाग क्रमांक 10 गटातून निवडणूक लढवत आहेत. समाजोपयोगी उपक्रमांवर भर देत विशाल भावले यांनी मागील 3 वर्षांमध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये विविध विकासात्मक आणि सामाजिक कामं केली आहेत. त्यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नागरिकांचा संघ स्थापन करण्यात आला असून परिसरातील नागरी समस्या, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते हे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केलेत. याच कामांच्या बळावर ते थेट जनतेच्या पाठिंब्यावर निवडणूक रिंगणात उतरलेत. राजकारण हे सत्तेसाठी नसून सेवेसाठी असलं पाहिजे. प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या प्रश्नासाठी मी कायम उपलब्ध राहिलो असून पुढेही राहीन असा विश्वास विशाल भावले यांनी वेद न्यूजशी बोलताना व्यक्त केला. भाऊ, आपण आज प्रभाग 10 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, काय सांगा? खरं तर पहिल्यांदा म्हणजे माननीय राजसाहेब, अमित साहेब, तसेच आमचे नाशिक महानगरपालिकेची कोर कमिटी या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आज माझ्यावर विश्वास दाखवला आणि ही उमेदवारी आज मला दिली. खरं तर अनेक वर्षापासून माझं कार्य इथं चालू होतं. त्या कार्याची पावती म्हणून आज उमेदवारी आम्हाला दिली. त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो. आपल्या पिंपळगाव बहुला असेल, अशोकनगर असेल, गेल्या 5 वर्षापासून माझं इथं काम चालू आहे. दोन माझ्या गावात एक कार्यालय, अशोकनगरात पण कार्यालय. या दोन्ही कार्यालयामधून जनतेचे प्रश्न मांडत असताना अनेक मुद्दे या प्रभागामध्ये अपूर्ण राहिलेले, जसे की वाढती गुन्हेगारी तर आहेच, त्याच्यानंतर ड्रेनेजचे प्रश्न आहे, रस्त्याचे प्रश्न आहे, गाडीचे, ट्रॅफिकचे, अशा अनेक मुद्द्यांवर निवडणूक आम्हाला लढवायची. ते सगळं विषय तो क्लिअर करायचा आहे आणि हे सगळे मुद्दे घेऊन आणि ते कशा पद्धतीने सॉल्व्ह होणार आहे या सर्वांचं आम्ही एक गणित लावून हे जनतेपुढे जाणार आहे. या सगळ्या समस्या कशा सोडवल्या जातील याचं पण उत्तर आम्ही शोधून ठेवलेलं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार. आता माझ्या पॅनलला फरीदा सलीम शेख, त्याच्यानंतर नरेश सोनवणे, त्याच्यानंतर प्रवीण नागरे आणि मी गटातून आज उमेदवारी करतोय. मी नागरिकांना एकच आव्हान करेन की आज या भागामध्ये आम्ही काम करत असताना आम्ही अनेक लोकांच्या समस्या असतील, सगळं दूर केलं, परंतु आज ठाकरे ब्रँड एकत्र आलेला आहे. त्या ठाकरे ब्रँडच्या पाठीमागे तुम्ही भक्कमपणे उभे राहाल आणि ह्या महायुतीचा जो घोडदौड आहे ही या ठिकाणी या 100% या प्रभागामध्ये थांबली पाहिजे आणि आम्ही तर थांबूच, परंतु तुम्ही पण नागरिकांनी सुजाण नागरिक म्हणून आपल्या आयुष्यातील 5-5 वर्ष या नादान लोकांच्या मागे न घालवता एक सक्षम उमेदवार म्हणून आमच्याकडे पाहावं आणि आम्हाला निवडून द्यावं एवढीच तुम्हाला विनंती करतो. आता आपल्या प्रभागामध्ये आम्ही जेव्हा फिरत असताना, ग्राउंड लेवलवर काम करत असताना, प्रभागामध्ये लाईट, पाणी, रस्त्याचा तर विषयच खराब आहे. लाईटीचा, पाण्याचा हाही बऱ्यापैकी थोडासा, परंतु पाण्याचा सुद्धा इतका अपव्यय की काही लोकांना आज पण पाणी प्यायला नाहीये. या सगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या तर हे तर मुद्दे झालेच नगरसेवकाचे. हे नगरसेवक नसताना पण, प्रशासकीय सत्ता असताना पण त्या गोष्टी छोट्या प्रमाणात व्हायच्या, परंतु त्याचा या प्रभागाचा अजेंडा आमचा असा असणार आहे की नगरपालिकेचा दवाखाना असला पाहिजे शासकीय, त्याच्यानंतर आपल्या व्यायामशाळा असली पाहिजे, अभ्यासिका असली पाहिजे, रोड व्यवस्थित झाले पाहिजे, भयमुक्त प्रभाग झाला पाहिजे. आता तुम्ही बघत असाल जेव्हा आपण ट्रॅफिकचा जो विषय अशोकनगर स्टॉपवरचा इतका भयान आहे की इकडून जर गाडी काढली 6 वाजता तर 3 निघायलाच 1 तास लागतो. तर हे ट्रॅफिकचा प्रश्न आहे. अतिक्रमण केलेलं काय लोकांनी, तो विषय, फुटपाथ चालण्यासाठी नाही, मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नाही, हे सगळेचे सगळे मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहे आणि हे 100% आम्ही पूर्ण करणार आहे. त्याची आम्ही एक ब्लूप्रिंट आराखडा तयार केलाय. तो लोकांना ज्या टायमाला आमच्या चौक सभा चालू होतील त्या टायमाला आम्ही हे लोकांना दाखवणार आहे. आमचं आज इथं 3 वर्ष झालं कार्यालय चालू आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही अनेक सरकारी योजना असतील, त्याच्यानंतर सगळ्यात मोठा जर काही विषय आम्ही संपवला असेल तर 90% गुन्हेगारी संपवण्याचं काम या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मी केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रचंड नागरिकांचा मला प्रचंड प्रतिसाद आहे. आणि त्याच्यानंतर पाण्याचा विषय असेल, ड्रेनेजचा विषय असेल, त्याच्यानंतर कोणाचा दवाखान्याचा विषय असेल, असे अनेक आपण विषय या ठिकाणी मार्गी लावले. त्याच्यामुळे लोकांची सहानुभूती आपल्या बाजूनी आहे आणि 100% आम्हाला विश्वास आहे की आमचा 16 तारखेला गुलाल उडणार म्हणजे उडणार.
दरम्यान प्रभाग 10 मधून ठाकरे ब्रँड युतीत शिवसेना उभाटा गटाकडून वृषाली सोनवणे आणि देवा जाधव तर मनसेकडून फरीदा शेख आणि विशाल भावले हे उमेदवारी करीत असून या चौघांनी मिळून सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांसमोर मोठं आव्हान उभं केल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. प्रभाग 10 मधील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्ह दिसून येत आहेत. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे, सातपूर.